मित्रांनो, इन्क्युबेटर वापरताय? थांबा. ही सर्वात मोठी चूक कधीच करू नका. इन्क्युबेटरमध्ये आपण अंडी ठेवल्यावर सर्वात महत्त्वाचं असतं ते टेम्परेचर. आधी टेम्परेचर व्यवस्थित सेट करून द्या. टेम्परेचर सेट केल्यावर ते प्रॉपर वर्क करतंय का नाही, ड्रॉपरला व्यवस्थित वर्क करतंय का नाही, टेम्परेचर मेंटेन होतंय का नाही, हे पाहिल्यानंतर सर्वात मोठी घ्यायची काळजी म्हणजे ह्युमिडिटी. ह्युमिडिटी जर मेंटेन नसेल तर आपले ठेवलेले सर्व अंडे हे वाया जातात. आणि त्याच म्हणजे महत्त्वाचं कारण आपल्याला आपल्या मॉर्टॅलिटीवर पडतं. कारण कमी ह्युमिडिटी ही आपल्या पिल्ल्यांना अपंग किंवा काही डिसेबिलिटी म्हणून त्यांना जन्माला घालते. ही चूक आपली सर्वात मोठी चूक घडू शकते. मागे गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की इन्क्युबेटरमध्ये ह्युमिडिटी न मेंटेन झाल्यामुळे माझी कमीत कमी 30 अंड्याची बॅच खराब गेली. त्यामधून 35 अंड्यांमधून फक्त 3 पिल्लू निघालेले आहेत. आज 2 निघाले आणि 6-7 दिवसाआधी 1 पिल्लू निघालेलं होतं. ते माझे 6-7 दिवसाआधी सर्व बॅच निघाली असती. जवळपास ती माझी 50 अंड्यांची बॅच राहिली असती. पण माझ्या त्या चुकीमुळे फक्त एकच चूक होती माझी छोटीशी, की मी ह्युमिडिटी मेंटेन केली नाही. आणि त्याच चुकीमुळे आज माझे एवढं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, गावरान अंडी भेटणं हे खूप कठीण आहे. तुम्हाला क्रॉस, कावेरी किंवा खूप प्रकारचे अशा मार्केटमध्ये कोंबड्या आहेत त्यांचे अंडे भेटून जातील, पण गावरान अंडी भेटणं हे खूप मुश्किल आहे मित्रांनो. आणि मी ते माझ्या घरच्या अंडे म्हणजे सांगून ते एवढं केलं होतं. आणि आज जवळपास मी इथे 22 अंड्यांची बॅच ठेवलेली आहे, जी की मी काल आणि आज ठेवली आहे. हे पाहू शकता तुम्ही 31 तारखेचं, आणि हे मी आज 1 तारखेला ठेवलेले आहेत. बाकी असे मी 22 अंडे ठेवलेले. आणि हे माझे 10 तारखेचे अंडे आहेत, की जे निघून जायला हवे होते, कारण याच बॅचचे आज 2 पिल्लू निघालेले आहेत. आणि बाकीचे हे पहा 1 तारखेला मी ठेवलेले. कदाचित हे अंडे त्या ह्युमिडिटीमुळे खराब झाले असतील किंवा काही वेगळं कारण असेल, ते काही सांगता येत नाही. पण त्यांच्यामध्ये जीव आहे मित्रांनो. मी कॅन्डलिंग प्रोसेस करून व्यवस्थित मी सर्व अंडे चेक केलेले होते, त्यांच्यामध्ये जीव आहे. पण कदाचित ते ह्युमिडिटीमुळे अंडे खराब झाले असतील. आज मी हे अंडे एवढे ठेवलेले आहेत आणि इथून पुढे मी ही चूक कधीच करणार नाही, कारण मला माहीत नव्हतं एक छोटीशी चूक माझं एवढ्या नुकसानाला कारणीभूत पडेल. आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आपलं टेम्परेचर मीटरही खराब झालं होतं. ते मित्रांनो मी मागवून घेतलेलं आहे, कालच ते आलं. कालच मी मशीन प्रॉपर करून घेतलं, टेम्परेचर सेट करून दिलं, जे की 37.7 केलेलं आहे आणि ड्रॉपरला 37.3 केलेलं आहे. आणि व्यवस्थितरित्या मी माझं अंडे यामध्ये सेट करून दिलेले आहे. यामध्ये मी ह्युमिडिटीसाठी एक छोटंसं वॉटर बॉटलचं कट करून ठेवलेलं आहे. आणि आज मी याच्यामध्ये तूर भुसाही टाकून दिला आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या ह्युमिडिटी मेंटेन राहायला हवी. आणि आपण अंडं रोटेट करतो त्यावेळेस अंड्याची पोझिशन चेंज व्हायला नको, कारण आपण हे स्टेबल असल्यामुळे, सरफेस स्टेबल असल्यामुळे अंडं जेव्हा रोटेट करतो तेव्हा अंडं ज्या प्रिव्हियस याला असतं पोझिशनला, त्याच पोझिशनला जाऊन सेट होऊन जातं. म्हणून मी आज यामध्ये भुसा टाकून दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय तोच आहे मित्रांनो, की ह्युमिडिटी प्रॉपर मेंटेन करा. लाईट गेली तर 2-3 तास लाईट बंद राहिली तर काही फरक पडत नाही, पण जास्त वेळ जर लाईट जात असेल तर तुम्ही त्याला इन्व्हर्टर किंवा व्यवस्थितरित्या काहीतरी त्याची सोय करून द्या, जेणेकरून आपल्याला 100% इन्क्युबेटरचा रिझल्ट भेटेल. हे एकदम छान आहे मित्रांनो. आपल्याला याचा 100% रिझल्ट भेटतो जेव्हा आपण काळजी घेतो. आणि यासाठी खूप बारीक लक्ष द्यावं लागतं. दिवसातून 2 ते 3 वेळेस अंडं रोटेट करा, पाणी मेंटेन करा, ह्युमिडिटी मेंटेन करा आणि टेम्परेचरसुद्धा मेंटेन करा. तर मित्रांनो, येणाऱ्या मी काही दिवसात तुम्हाला यांचे सर्व अपडेट देत राहील. तर चॅनलला जोडून राहा आणि आपल्या इन्स्टा हँडललाही जोडून राहा मित्रांनो. चला, बाय बाय.